नुकताच व्हॅलेंटाईन होऊन गेला आणि मी माझ्या आजूबाजूला खूप असे कपल पाहिले, की ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन साजरा केलाच. परंतु काही मुलं-मुली असे होते, की ज्यांनी व्हॅलेंटाईन साजरा आपल्याला ज्या व्यक्तीबरोबर करायचा होता, असं गृहीत धरलं होतं. त्या लोकांनी त्यांना व्हॅलेंटाईन साधं विशसुद्धा केलं नाही आणि मग ते लोकं एका शेलमध्ये जाऊन बसले, की असं का झालं? असं का व्हावं? खूप लोकांचं ह्या दिवशी नातं अजून घट्ट झालं. खूप लोकांची नाती ह्यावेळेस विखुरली गेली आणि हे बघत असताना प्रचंड वाईट वाटले, की असं ॲक्चुअली व्हायला नको होतं, पण हे होतंय. मग सांगायचा मुद्दा हा, की एक तर प्रेम व्यक्त करायला हा एकच दिवस महत्त्वाचा नसतो. बरोबर आहे? आणि ज्या लोकांचं एकाच दिवसावर असं हे प्रेम टिकलेलं असतं, तर ते कितपत पुढे जातं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु खूप मुलं आणि खूप मुली अशा आहेत, की ज्यांनी अशा पद्धतीची वागणूक समोरच्या व्यक्तीला दिली. त्या व्यक्ती आतून ज्या तुटून गेल्यात, तर विचार करा त्या लोकांच्या आतून किती वेदना म्हणा किंवा तुमच्यासाठी किती श्राप असेल किंवा किती काय म्हणू आपण त्याला तळतळाट असेल दिला असेल, तर आपण काय घेतोय इतरांकडनं? लोकांनी आपल्याबद्दल चांगलाही विचार करू नये का? तर सांगायचा मुद्दा हाच, की ही वृत्ती दुसऱ्याला फसवण्याची ही खूप वाईट आहे. मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, तर चुकूनही असं करू नका. कारण की खूप लोकं खूप आशेने तुम्हाला जीव लावतात आणि तुम्ही नेमकंच त्यांचं प्रेम, त्यांचा लावलेला जीव हा जर पायदळीला मिळवत असाल, तर लक्षात घ्या फसवणाऱ्याचा परमेश्वर चांगलं कधीच करत नाही. त्याच्यामुळे आपण काय ऊर्जा घेत आहोत आणि आपण इतरांना काय ऊर्जा देत आहोत आणि आपल्याला युनिव्हर्सकडनं काय मिळणार आहे, हा इथेच सगळा खेळ आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांना फसवताना 1000 वेळा विचार करा. दुसऱ्याचं मन दुखवताना 1000 वेळा विचार करा. हेच आपण जे करतोय आपल्यासोबत कधी ना कधी घडणार आहे. हे जर तुम्ही मनात धरून चाललात, तर 100% तुम्ही कधीच कोणाला दुखावणार नाही आहात किंवा कधी कोणाला फसवणार नाही आहात. फसवणं याला जगात मान्यता नाहीये आणि ह्याला विश्वाकडे किंवा परमेश्वराकडे सुद्धा माफी नाहीये. तर हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय, जो हा व्हिडिओ पाहतायत आणि तुमच्या नजरेत पण असे काही लोकं आहेत, की हां, मला माहिती आहे ही व्यक्ती समोरच्या व्यक्तीला फसवती आहे. तर त्या लोकांपर्यंत नक्कीच पोहोचवा. कुठे ना कुठे आळा बसेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.